लोकप्रधानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। राजूर आणि सोलापूरला जो जोडणारा हा महत्त्वपूर्ण मार्ग आहे तो पाण्याखाली गेल्यामुळे राजूर आणि सोलापूर शहराचा संपर्क तुटलेला आहे। एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे राजूर या गावाचं चारी बाजूने पाण्याने वेढल्यामुळे संपूर्ण गावाचा इतर गावाचे संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे। सध्या आपण येथील परिस्थिती बघत आहोत। राजूर आणि सोलापूरला जो जोडणारा हा जो अरुंद पूल आहे हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे जवळपास राजूर गावातला आणि इतर सोलापूर शहरातलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील असंख्य गावाचा संपर्क या ठिकाणी तुटल्याचे या ठिकाणी स्पष्ट चित्र दिसत आहे। दोन्ही बाजूला गावकरी हे अडकलेल्या स्थितीत दिसत आहे। जेणेकरून आपण बघत आहोत सीना नदी हे तुडुंब भरून वाहत असल्यामुळे येथील जी परिस्थिती आहे ती अतिशय दयनीय परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। कारण लोकप्रतिनिधी असतील यांनीही सदर राजूर असेल, होनमुर्गी असेल, बिरनाळा असेल या दोन्ही गावाला या ठिकाणी व्हिजिट ही दिलेली आहे। आणि प्रशासनाचे विशेषतः मंद्रुपचे अप्पर तहसीलदार सुजित नरहरे असतील, मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांचे पथक हे सदर या घटनास्थळी या ठिकाणी दाखल होऊन येथील परिस्थितीची पाहणी केलेली आहे। जेणेकरून अरुंद फुल असल्यामुळे राजूरसह सोलापूर शहर असेल, बिरनाळ असेल, होनमुर्गी असेल, वडकबाळ असेल, मंद्रुप असेल आदी गावांचा या ठिकाणी संपर्क तुटल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे। सध्या कोळेगाव धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग आणि सेना नदीच्या उपनद्या हे तुडुंब भरून वाहत असल्यामुळे सध्या सेना नदी हे दुतडी भरून आणि सीना नदीने रुद्र अवतार या ठिकाणी धारण केलेले आहेत। या ठिकाणी काही नागरिक आपल्या समेत जोडलेले आहेत। अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। कारण मागील काही दिवसापासून सतत पाऊस पडत असल्यामुळे सध्या ही पूरस्थिती निर्माण झालेली आहे। आपल्या समेत काही नागरिक आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा काय सांगाल दादा आणि काय परिस्थिती आहे? राजूर आणि बिरनाळ कालच्यापासून पुलावरती पाणी भरपूर आलेलं आहे आणि काल रात्री 7च्या सुमारापासून राजूरचे सगळे जनावर आणि माणसं सगळे बिरनाळ मठात आणि तेरामल मठात वगैरे बाहेर परगावी वगैरे गेलेत आणि रस्ता पण बंद आहे, स्थलांतर पण झालेत आणि राहायचे अजून 26-27 लोक अजून राजूरमध्ये गावामध्ये अडकलेले आहेत। आणि कालच्यापासून आम्ही बिरनाळच्या ग्रामस्थांच्या कडून आणि स्वखर्चाने कडून आम्ही त्यांना नाश्त्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था पण केलेली आहेत आणि कालच्या रात्रीपासून पावसाच्या कारणाने 3 जनावर पण दगावलेत आणि खासदार साहेब पण येऊन प्रणितीताई शिंदे पण येऊन गेलेत आणि आमदार साहेब बापू पण येऊन गेलेत, अण्णाप्पा सतुंबर सर येऊन गेलेत आणि त्यांनी पण येऊन गेलेत। त्यांना सोडून अधिकारी सहकारी सर्कल साहेब पण येऊन गेलेत आणि आपल्याला फक्त एवढंच माणसासाठी भरपूर अन्नदान आहेत पण जनावरांसाठी चारा, मुरघास वगैरे, मका पेंडी, गहू पेंडी वगैरे काहीच मिळालं नाही कुणाकडून आणि आपल्याला तो जनावरांसाठी तात्काळ आपल्याला निधी मंजूर मदत मिळावी आणि एवढंच विनंती आहे। कारण ही अरुंद असलेल्या पुलाची उंची वाढवणे अपेक्षित आहे का तुम्हाला? आहे की सर, अपेक्षित 100% आपल्याला, कारण की तो शेना नदीचा तो धक्का आहे, धक्का फुटल्या कारणाने एवढं पाणी आलेलं आहे आणि सरकार गव्हर्नमेंट कडून तो फुल जर तो बंदोबस्त झाला तर एवढं पाणी येणार नाही आणि 2019-20 साली पण एवढं पाणी आलं, त्याच्यापेक्षा जास्त येणार आहे आणि राजूर बरोबर आपल्या बिरनाळा पण धोका आहे। तो पूल काय आहे, तो धक्का मजबूतपणे बांधण्यात यावी म्हणून हे आपण आता आमदार साहेबांना पण सकाळी निवेदन दिलेलं आहे त्यांना। काका काय सांगाल, आता परिस्थिती काय वाटते सध्या? आता बिरनाळ आणि राजूरचा संपर्क तुटलेला आहे, तुमचं नेहमीप्रमाणे तुम्ही जाय करता, आता आता काय वाटते तुम्हाला? आता म्हणजे कालच्यापासून राजूर गावाला प्रशासनाने सांगितलं की संपर्क तुटणार आहे, तुम्ही बाहेर पडा म्हटल्यानंतर त्यांनी रात्रीच येऊन बिरनाळच्या मठामध्ये सर्व लोकांना स्थलांतरित केलेलं आहे। 26 लोक आतमध्ये अडकलेले आहेत, पाणी वाढणार नाही म्हणून, एवढं पाणी काय येते म्हणून। तरी पण कालच्यापासून बिरनाळ ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना जेवण, नाश्ता, चहा पाण्याचं व्यवस्था केलेलं आहे आणि उर्वरित म्हणजे आता सतुबार सर आणि संतोष गुत्तेदार त्यांनी सुद्धा माणसासाठी त्यांना सर्वांना फराळाचं म्हणा म्हणजे आणि तसंच राजूर गावचं ते सोलापूरला राहणारे सैपन भगवान यांनी दुपारचं जेवण दिलेलं आहे। त्यासाठी माणसासाठी अन्न जे आहे ते जास्त प्रमाणात 2 दिवस पुरेल एवढं आहे, पण जनावरांसाठी आणि 2-3 जनावर दगावलेलं आहे। आता सकाळपासून जनावरांसाठी कालच्यापासून काहीच नाही, आम्ही फक्त माणसांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। जनावरांसाठी आमच्याकडे काय मुबलक म्हणजे काय धान्य वगैरे चारा काय नाही, त्यासाठी आम्हाला एकच विनंती आहे। आता खासदार प्रणितीताई सुद्धा येऊन गेलेत भेट देऊन, त्यांना आम्ही एवढंच विनंती केलो की तुम्ही जनावरांसाठी काय तर खाद्य पाठवा, म्हणजे गहू भरडा म्हणा, मका भरडा आणि त्यांना परत त्यांना अंथरूण पांघरायला काय तर द्या। ह्यापुढे पाणी वाढणार आहे म्हणून प्रशासनच सांगत आहे आम्हाला, त्यासाठी प्रशासनाला एकच विनंती आहे, जनावरांसाठी काय करता येईल, धान्याचं म्हणा, भरडा म्हणा, काय मरग घास म्हणा,
काय त्यांनी द्यावं आणि ह्या पुढं या जनतेला सामोरे कसं जायचं, पाणी अजून 10 फूट वाढणार आहेत म्हणतात, ते त्यासाठी काय उपाययोजना करता येईल ते प्रशासन बघावं आणि माणसाचा आणि जनावरांचा जीव वाचेल त्याप्रमाणे आता सर्कल साहेबांनी भेट दिली, काजी सर्कल आणि वाघमारे सर्कल यांनी संध्याकाळपर्यंत जनावरांसाठी धान्य आपण पुरवू म्हणून आश्वासन दिलेलं आहे. ते त्यांनी म्हणजे पूर्तता करावी एवढंच आमची अपेक्षा आहे, जेणेकरून माणसाबरोबर जनावर सुद्धा दगावलं जाऊ नये. कारण शेतकरी हा जनावरांवर अवलंबून राहणारा हा शेतीप्रधान हे त्यांचा व्यवसाय आहे. जनावर दगावले की पुढं हे पीक गेलं, सगळं गेलं, पुढं जनावर बी गेलं तर त्यांचा उपजीविकाचा म्हणजे अतोनात हाल होणार आहे. हे त्यांनी सर्वांनी प्रशासनाने त्यांच्या हे ठेवून पहिल्यांदा प्राधान्य जनावर आणि माणसांना या दोन्ही जणांवर त्यांनी प्राधान्य द्यावं आणि व्यवस्था काय करता येईल त्यांच्यापर्यंत ते करावं आणि ह्या पुलाची व्यवस्था आणि यातलं गाळ काढून ते धक्का पूर्ण बांधून घ्यावं आणि जेणेकरून अजून 10 फूट पाणी खाली जाणार आहे. ह्याच्यात गाळ 10 फूट भरलेला आहे. हे कुठंपर्यंत शक्य आहे तेवढं जरी गाळ काढलं तरी हे पाण्याचं प्रमाण खाली जाणार होतं. ते 2019 पासून आजपर्यंत झालं नाही. ते धक्क्याचं पूर्ण कायमचं बंदोबस्त केलं तर राजूरला निदान सोलापूरला जाणारा रस्ता हा मोकळा राहील कायमचं. या पुलाची उंची वाढवलं तर एवढंच अपेक्षा आहे, ते प्रशासन करावं असं आमची रास्त मागणी आहे. कारण शेतीसह घरांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कारण शेती अनेक जणांची शेती आता खरीप हंगामातील जी पिकं आहेत ते पाण्याखाली गेलेत आणि घरातही नुकसान झालेलं आहे. तर तात्काळ पंचनामा करून भरघोस मदत द्यावीच वाटते का तुम्हाला? हा, ते ओला दुष्काळ जाहीर करावं, ते नंतर का देईना, पण प्रशासनाने शेतकरी या शेतीवर अवलंबून आहे, त्यासाठी त्यांना द्यावंच लागतंय आणि ते द्यावं. आणि माझं एक रास्त मागणी आहे, 26 लोक काय अडकलेले आहेत, उद्या सकाळपर्यंत काय होईना त्या लोकांना बाहेर काढावं, प्रशासनाने त्यांच्यासाठी योग्य पाऊल उचलावं हे माझ्या अंतकरणापासून विनंती आहे. कारण ते लोक पाणी वाढणार नाही म्हणून ह्या भ्रमात राहिलेले आहेत. तरी गावच्या सुरक्षेसाठी गावातील ह्याच्यासाठी त्यांनी थांबलेलं आहे. त्यांना काय आम्ही मरावं म्हणून थांबलेलं नाही, तरी त्यांचा प्रशासनाने विचार करून त्या लोकांना बाहेर काढायचा प्रयत्न प्रशासनाने करावा. आमच्या हातून काय होतं ते आम्ही केलेलं आहे आता, पण प्रशासनाच्या हातून कुठलं टीम मागवायचं आहे, त्यांना काय बोटी मागवायचं आहे, काय हेलिकॉप्टर मागवून त्यांना बाहेर काढायचं आहे, त्या लोकांना बाहेर सुखरूप काढावं हे प्रशासनाला माझी विनंती आहे. कारण आता आपण बघितलं गिरणारचे ग्रामस्थ असतील, राजूरचे काही ग्रामस्थ असतील आणि लोकप्रधानच्या माध्यमातून त्यांनी जे आणखी 26 लोक हे राजूर या ठिकाणी पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना तात्काळ सुखरूप बाहेर काढण्याची मागणी लोकप्रधानच्या माध्यमातून केलेली आहे. कॅमेरामॅन मल्लिकार्जुन कांबळे, मी नारायण गंटे, लोकप्रधान न्यूज, राजूर. नको झालं चेष्टा नका करू, उभा राहू. सगळे लाईक्स करा, शेअर करा चॅनलला.